सर्वांना जय शिवराय, जय बसव, जय श्रीराम। तर गाईच आता आम्ही चाललेले आहोत नांदेडला रामनवमी बघायला आणि घरून जरा ब्लॉग करायचं आठवण नव्हतं, मग म्हणे गाडीमध्ये बसलो। गाडीमध्ये बसून आम्ही ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आता आम्ही आहोत घुंगराला आणि नायगावहून नांदेड किती 45 किलोमीटर आहे। आता घुंगराला किती आहे भैया? इथून 40 हो, इथून 40 किलोमीटर आहे आणि मी स्नेहा, आशादिती, अजून पुढे भैया आणि मनु भैया येतात, यशराज भैया, मनु भैया। चला आता आम्ही बघणार आहोत रामनवमी आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवा, स्किप करू नका। कृष्णची कंपनी आहे आणि इथून MIDC जवळच आहे, इथून नायगाव 10 किलोमीटर आहे। स्नेहा मोबाईल मध्ये बिझी, आशिरिती मोबाईल मध्ये बिझी, तेच तेव्हा आपल्याला कोणी नाही बोलायला। तर गाईज आता मला एक यशराज दादा डायलॉग सांगणार आणि मी केलं नाही ते व्हिडिओ करायचे। चला कुठे तर थांबून इथं आम्ही डायलॉग करणार आहोत। भैया कोणता डायलॉग आहे ते? अरे अंधेरे में भी रास्ता होगा जिसका मेरे प्रभु श्री राम से वास्ता होगा। जय श्री राम। वाह वाह भारी आहे डायलॉग। चंदा सिंह कॉर्नर आल्या इथून थेट नांदेड। अरे काय गाडी लाल पटपट मध्ये आता 10 मिनिटात। अरे भैया हळू, आता दोघंही मोबाईल बघणार, नेट संपला। आधीच आहे ना ते, नाही आम्ही मागे एकदा पुढे थांबव रे, असंच उन्हाला छान येते बघ। आता आम्हाला इथं शूट करायचंय, कुठं तर तो गाईच बघा किती मोठा झेंडा आहे, कसला भारी आहे ना। फायनली आम्ही नांदेड मध्ये पोहोचलो आहोत आणि तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की हे प्लेस कुठला आहे ते। इथून झेंडे पण सुरू झाले, तर बघूया पुढे। तर कंटिन्यू ब्लॉग चालू ठेवा, स्किप करू नका। आपण आता चालत थेट आम्ही इथं गुरुद्वाराजवळ आलेले आहोत। वजिराबादचा गुरुद्वारा, वजिराबादचा का बघू शकता आणि इथं आम्ही चष्मे उडकत आहोत।
तर गाईज अशाच पद्धतीने आमची रामनवमी शोभायात्रा नांदेडची संपन्न झालेली आहे आणि आम्हाला आता खूप भूक लागली, आम्ही खूप थकलो म्हणून इथं खाण्यासाठी आलो. हे बघा अशाच प्रकारे दाबेली आलेली आहे. मेघा खात आहे. कशी वाटली मेघा दाबेली? आलेच नाही अजून. खाल्लीस की? पाव खाले नसते. अरे पावच खाली तुझे. स्नेहा तू खाल्लीस? काय खायलीस मग ती? पाव खायलीस का? कशी आहे? भारी आहे. आवडली का? या तरी मन खायला. तर गाईज आता आम्ही चिखलवाडीला आहोत आणि आता आम्ही चाललो कुठंतरी म्हणजे ते कुठं पाणीपुरी खायला. कुठं भैया? जुन्ना मोंडा. राजमहल की? राजमहल तिकडे आहे. जुन्ना मोंड्याला जायचंय आपल्याला. थोडं कारण ते नांदेड एवढं मोठा आहे का ते कुठं जातो काही समजत नाही रे बाबा. मी तर कुठं गाडी नेली तिथं जातो बाबा. माझं बघा टेन्शन असतं. आता आम्ही दाबलेले भूक लागली आणि आता पाणीपुरी खायला चाललो. मग तिथून नायगावला जातो. बघा आता गाडीमध्ये जाताना 5 जण होते, येताना 4 जण. बघा सगळं तेच त्याच्यामध्ये बिझी. आमची स्नेहा फक्त बघा मोबाईल ठेवून राहिली, परंतु इकडे बघायची कॅमेरा अशी इकडं बघणं पण चालली रे बाबा. आता बघली बोलली आणि भैया आता गाडीमध्ये सायलेंट आहे. गुरुद्वाराला गुरुद्वाराला जायचंय नाही म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुरुद्वाराला जायचं. हा आणि नेक्स्ट ब्लॉग जे आहे ती कशाला असेल, आम्ही नांदेडला येऊ आणि गुरुद्वारावर म्हणजे गुरुद्वारावर करू. हा गुरुद्वारा दर्शन. पण कधी येऊ कधी करू हे नाही माहिती आपल्याला. चलो इकडं गुरुद्वारा आहे म्हणे. इकडं नवीन, इकडं जुना गुरुद्वारा. इकडं नवीन गुरुद्वारा आहे आणि इकडं जुना. इकडचं मी तुम्हाला दाखवू शकते. हा का हे जुना आहे आणि इकडं नवीन आलेलं आहे. आता ते नाही दिसत. हा का जुना बघून घ्या. आता चला हे पाणीपुरी मोंड्यात. तर गाईज तुम्ही बघू शकता कसला भारी व्ह्यू दिसायला इथं. हे आहे जुना मोंडा आहे ना. भारी आहे. तिथून ब्ल्यू दिसू लागलं आणि एकदा आता थोडं ग्रीन दिसलं. आता वरचा कलर चेंजेस झाले. आता इथं कुठे पाणीपुरी? हा इथं पाणीपुरी सेंटरला जायचं आहे. पाणीपुरी खायचंय. तोपर्यंत बाय बाय. आता पाणीपुरी खाऊन येणार मी. तर गाईज आजच्या रामनवमीमध्ये तर मला आता खूपच मजा आली आणि आता आपण घेऊया ह्या ब्लॉग मध्ये मुलाखत. सर्वात पहिला आपण यशराज भैयाला विचारूयात की त्याला कसं वाटलं नांदेडची रामनवमी. सांग भैया. रामनवमी तर एकच नंबर होती, काही विषय नव्हता. पण यायला सगळेजण गाडीवर बसून आले मस्त पैकी. नुसतं गाडीवर बसून हातावर केले. मला इथून तिथून चढवावं लागले. आता पाय दुखायले. मग हे ना मस्त बसून आहेत गाडीत आणि गाडी पण मला चढवावं लागले आणि अजून वरून विचारायले तर कशी वाटते. छान वाटली तरी पण मस्त वाटली. एकदम फुल एन्जॉय झाला आमचा. बस एवढं. खूपच छान वाटली रामनवमी. आता आपण विचारूया आशा दीदीला, तिला कशी वाटली. सांग दीदी. खूप छान होती. मस्त वाटलं आणि मेघा सोबत तर बघून बापरे, मला वाटलं नाही मेघाचे एवढे फॅन्स इतके सेल्फीसाठी विचारले, फोटोसाठी. आम्ही खूप परेशान झालो. सर्वांना फोटो देऊन कंटाळून गेलो आम्ही. सिरियसली मेघा सोबत नेक्स्ट टाइम जायला मागे थांबावं लागेल आम्हाला. छान होती तशी आज रामनवमी. तर आशा दीदीला पण छान वाटलं आणि तिला माझ्या फॅन्सला भेटून पण खूप छान वाटलं. आता आपण विचारूया लास्ट टाइम विथ अननोन गर्ल शिनूला. तर चला स्नेहा, अननोन गर्ल शिनू कशी वाटली तुम्हाला रामनवमी? कसं वाटलं धिंगाणा तिथला? खूप छान. एवढंच खूप छान. अरे बाई तिथं खूप एवढंच म्हणण्यासाठी खूप छान.
याच्यावर काय बोलते, पण ती नाही बोलली. सोडा, तिनं कसं थोडं नवीन नवीन आहे, तिला नाही जमत तेवढं, समजून घ्या. आणि हा, मी पण काही परफेक्ट नाहीये, तर माझे काय या ब्लॉग मध्ये काही मिस्टेक झाले असतील तर थोडं समजून घ्या, कारण सुधारणा होणार आहे. आणि कसं थोडं बनवत राहिले ना प्रॅक्टिस असते. आणि नेक्स्ट ब्लॉग आता हिंदी मधून येणार. नाही बाबा, नाही हिंदी मधून येणार आहे नेक्स्ट ब्लॉग. हिंदी, थोडं हिंदी थोडं मराठी चालतं. कमेंट करून सांगा काय हिंदी मध्ये पाहिजे का मराठी मध्ये. हो, नक्की कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ. तर गाईज आता आमचं खाणं पिणं सगळं झालं आणि आता आम्ही चाललो नांदेडच्या बाहेर. आता आम्ही आमच्या गावला चाललो, नायगावला. आणि खूप रामनवमी शोभायात्रा खूपच भारी झाली नांदेडची पण, आणि खूपच एन्जॉय पण झालेला आहे. आणि तिथं खूप सारे फॅन्स पण भेटले होते. तर गाईज आता मी माझं ब्लॉग इथे एंड करेन. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. म्हणजे ते कसं आहे सांग काय, जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केला तर तुम्हाला वरच्यावर माझे जेव्हा मी व्हिडिओ टाकलं की लगेच तुमच्यापर्यंत पहिला येईल. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि इथून रेग्युलर ब्लॉग पडतील. आणि सर्वांना जय बसव, जय शिवराय, जय श्रीराम. थँक्यू.